सर्वप्रथम नमस्कार शेतकरी बांधवांनो. मी कृषी मित्र कार्तिक. आज आपण आले या पिकाबद्दल संपूर्ण म्हणजे लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण त्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर या चर्चा सत्रामध्ये आपल्यासोबत लक्ष्मण काळे सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पवन ॲग्रो या कंपनीचे सर्व आणि आले या पिकामध्ये त्यांना खूप असं त्या ठिकाणी प्रदीर्घ अनुभव त्या ठिकाणी मिळालेला आहे किंवा त्यांचा खूप त्याच्यामध्ये अभ्यास आहे सरांचा. 20 ते 25 वर्ष त्यांनी त्या पिकामध्ये असा प्रॅक्टिसेस किंवा अनुभव केलेला आहे. तर सर्वप्रथम सर आपला परिचय द्या. नमस्कार, मी लक्ष्मण काळे. आज आपण अद्रक लागवडीविषयी लागवड ते नियोजन आणि बेण्याची निवड. बेणे ऑलरेडी घेतलेले आहे, परंतु हा व्हिडिओ वारंवार वर्ष बघितला जातो, त्यामुळं सविस्तर याच्याविषयी आपण आज चर्चा करणार. बरं, ठीक आहे सर. माझा सर्वप्रथम प्रश्न आपल्याला असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आले पिकाची लागवड किती हेक्टरपर्यंत केली जाते? शेतकरी किती हेक्टरपर्यंत करतात? एक साधारण 20 ते 25 हजार हेक्टरवरती आल्याची लागवड होती समजा. आणि त्यातल्या त्यात आपला संभाजीनगर जो जिल्हा आहे, तर याच्यामध्ये मागच्या वर्षी हायेस्ट खूप जास्त लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये झाली होती. नंतर मग बाकीचे जिल्हे येतात. तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सिल्लोड, पैठण, त्याच्यानंतर फुलंब्री आणि कन्नड ह्या तालुक्यामध्ये विशेष करून जास्त लागवड होती. मग बाकी महाराष्ट्रामध्ये तर सातारा, काही बरोबर सांगलीचा पण आता भाग वाढत चाललेला आहे. व अनेक ठिकाणी जिथं अद्रकची लागवड होत नव्हती त्या ठिकाणी सुद्धा आता अद्रकची लागवड होत चाललेली. आणि यावर्षी असा अंदाज आहे की साधारण 30% लागवड क्षेत्र निश्चित वाढलं जाणार आहे. कारण गेल्या 2-3 वर्षामध्ये रेट पण चांगले मिळाले. चालू वर्षी देखील आता 4,000 रुपये बेण्याचे भाव, 5,000, 5,500 अशा पद्धतीनं. तर मागच्या 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी साधारण शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून सुद्धा 5,000 पर्यंत रेट मिळाले. तर त्याच्यामुळं इतर पिकाच्या तुलनेमध्ये शेतकरी या पिकाकडे थोडंसं उत्सुकतेने बघतात आणि त्याच्यामुळं यावर्षी थोडीशी लागवड 30% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरा मुद्दा सर माझा असा आहे की आले या पिकाचं काय महत्व आहे समजा रोजच्या जीवनामध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये काय महत्व असतं आले या पिकाचं? जसं आपण कांदा आहे, जसं चवीसाठी मीठ गरजेचं आहे, जसं मिरची थोडीशी आपल्याला चवीसाठी गरजेची, तसंच अद्रक पिकामध्ये चवीला तर चव तर त्याच्याने वाढतेच. कोणत्याही जेवणाचा जो स्वाद येतो तो वाढतोच, परंतु त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा खूप आहे. बरोबर. जसं की ज्यांना ब्लड प्रेशरचे आजार आहे अशा ठिकाणी सुद्धा बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा जर आहारामध्ये आपण घेतलं तर मदत होते. हार्ट ब्लॉकेजेस आपण नेहमी जर समजा अद्रक खात राहिलो, हार्ट ब्लॉकेजेस सारख्या समस्या सुद्धा त्या ठिकाणी येत नाही. तसंच आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये सुद्धा याचा मग खूप वापर होतो. आणि एक्सपोर्टमध्ये सुंठीचं सुद्धा वल्ल्या अद्रकचं तर कमी होतो, पण सुंठ खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारतातून एक्सपोर्ट होतो. बरोबर. आता पहिला माझा मुद्दा सर असा आपला आहे की आपलं जे मेन टॉपिक आहे त्या मुद्द्यावर आपण त्या ठिकाणी आता ज्यावेळेस आपल्याला पिकाची लागवड करायची, समजा आले पिकाची आपल्याला लागवड करायची समजा मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये, त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये मशागत आपण कशा प्रकारची केली पाहिजे, म्हणजे कोणकोणत्या मशागत किंवा कोणकोणत्या प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी आपण केल्या गेल्या पाहिजे? बरोबर. याच्यामध्ये काय असतं की समजा एखाद्या शेतकऱ्याला बाजूच्या शेतकऱ्याला जर समजा 5 लाख 10 लाख रुपये समजा एकरातून मिळाले, तर बाजूचा शेतकरी प्रभावित होऊन आणि लागवड करायला समजा प्रवृत्त होतो. बरोबर. तर नुसतं त्या पद्धतीनं न बघता एकूणच ओव्हरऑल जे अद्रक पीक नियोजन आहे समजा, लागवड तंत्रज्ञान आपण त्याला म्हणतो, बरोबर, ते जर पूर्ण एकूण तंत्रज्ञान अवलंबलं तरच ती खऱ्या अर्थानं आपल्याला लागवड करायला परवडते. कारण कधी कधी काय होतं की एखाद्या शेतकऱ्याचे खूप पैसे बनले म्हणून दुसरा शेतकरी महागडं बियाणं घेऊन येणं, खूप अवाढव्य असा खर्च करणं आणि मग नेक्स्ट इयरला साधारण भाव पडून जातात किंवा काही होतं किंवा कंदकूज लागून जाते किंवा अति पावसामुळे प्रॉब्लेम येतात. असं होऊन आणि त्या शेतकऱ्यांचं खूप त्या ठिकाणी नुकसान होतं. तर त्याच्यामुळे आपण एक तर सातत्य ठेवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल तर दरवर्षी तुम्ही 1 एकर लागवड करा. त्याच्या खूप मोहात न पडता
तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली तर बरोबर. निश्चित हे पीक सगळ्या पिकामध्ये जास्त परवडतं. बरोबर. परंतु तुम्ही भाव आले तर मग लागवड केली आणि भाव गेले तर लागवड सोडून दिली बरोबर किंवा खूपच खर्च करून टाकला रेट होते म्हणून बरोबर आणि दुसऱ्या वर्षी रेटच नाही म्हणून त्याच्याकडे बघितलंच नाही, तर अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. बरोबर. आता आपण लागवडीविषयी जर बोलायचं ठरलं मशागतीविषयी, हा. तर मशागत करताना एक तर त्या शेतामध्ये साधारण 3-4 वर्ष रिपीट लागवड यायला नको. बरोबर. वारंवार ज्या शेतामध्ये लागवड होते त्या बरोबर. ठिकाणी उत्पादनामध्ये घट येण्याचे खूप चान्सेस असतात. बरोबर. तर ते होणं याच्यासाठी आपल्याला 3-4 वर्ष एक तर गॅप द्यायचा आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, शेणखताचा भरपूर त्या ठिकाणी जर वापर केला तर बरोबर. आपला रासायनिक खतावरच आपल्याला खर्च त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. बरोबर. अगदी बरोबर. हो. आणि जमीन तापून घेणं सुद्धा खूप गरजेची. अनेक शेतकरी लागवडीचे 1 महिनाभर अगोदरच फक्त नांगरट करून तापवतात, बरोबर. खूप वारंवार पिकं घेतात. तर अशी जमीन मात्र अद्रक पिकाला अजिबात चालत नाही, कारण खूप तापून त्या जमिनीमधले हानिकारक बुरशी असो, किडे जे काय असेल ते पूर्णपणे त्याचं नायनाट होणं गरजेचं बरोबर, आहे. अगदी तसंच जमीन तापवणं हे उत्पादनाच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय गरजेचं असतं. बरोबर. तर तिला तापून आपल्याला घेऊन 2 वेळेस नांगरट करता आली तर बरं. खूप चांगलं. परंतु 1 वेळेस नांगरट करून त्याच्यावरती मोगडा जर मारला बरोबर. तर मग ती जमीन आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी बरोबर. तयार झालेली मिळते. बरोबर. तर नांगरणी समजा आपण आडवी उभी केली पाहिजे का कशी? 2 वेळा समजा केली? आडवी उभी जर करता आली तर हा. खूपच चांगलं, कारण बरं. आडव्या उभ्या याच्यामुळे काही राहिलेले चर जे असतं म्हणजे नांगरट थोडा वर खाली जर झाला बरोबर. तर त्या ठिकाणी आडव्या उभ्या नांगरटीमध्ये आपल्याला ते पूर्णपणे शेत पूर्ण नांगरट त्याची होऊन जाते खोलपर्यंत. बरोबर. त्याचं दुसरं असं महत्व आहे की 2 नांगरटीच्या मध्ये साधारण 1.5 महिन्याचा जर आपण महिन्याभराचा तरी किमान गॅप ठेवला, बरोबर. साधारण मार्च, एप्रिल, मे या दरम्यान, बरोबर. तर याच्यामध्ये काय होतं की त्या वरची पूर्ण जमीन तापून जाते आणि नंतर पलटी बसते, त्यावेळेस खालच्या पूर्ण जमिनीला ऊन त्या ठिकाणी मिळतं आणि तापली जाते. बरोबर. तसंच आपण रोटावेटर शक्यतो लवकर त्या ठिकाणी मारायचं नाही. बेड वाढायच्या अगोदरच आपल्याला फक्त रोटावेटर त्या ठिकाणी मारायचा आहे. तो सुद्धा अतिशय बारीक माती होणार नाही ह्याच पद्धतीने साधारण छोटे छोटे ढेकळं जर राहिले बरोबर. तर त्याच्याने पाणी आपल्याला त्या आपल्या जमिनीमध्ये मुरायला खूप मदत होते. बरोबर. आणि लागवडीच्या वेळेस मग आतमध्ये बेड पोटामध्ये कोरडा राहत नाही, आणि तो जर कोरडा नाही राहिला तर त्या ठिकाणी गरमाटाची जी ऊब आहे ती ऊब त्या ठिकाणी राहत नाही, आणि मग त्यावेळेस आपल्याला बेण्याचं सडून जाणं लागवड केल्यानंतर असे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला येतात. तर माझा दुसरा मुद्दा असा आहे आपल्याला की लागवडीच्या किती दिवस अगोदर आपण त्यामध्ये शेणखताचा वापर केला पाहिजे? म्हणजे लागवडीच्या अगोदर केला पाहिजे, लागवडीनंतर शेणखताचा वापर त्या ठिकाणी आपण करा? आता शेणखत वापरताना खूप त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत. बरोबर. एक तर आपण शेणखत, मळी, गांडूळ खत, बरोबर. लेंडी खत किंवा इतर काही नेमकं काय, कोंबडी खत, हे काय काय वापरतो याच्यावरती आपलं वापरण्याचा जो पद्धती ती त्याच्यावरती ठरवली जाते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी पद्धती ती बेडवरती शेणखत टाकणं. बरोबर. चांगलं कुजलेलं त्याच्यामध्ये लेंडी खत असेल, मळी असेल, असं मिक्स करून तुम्ही निश्चित बेडवरती टाकू शकता. परंतु काही शेतकऱ्यांकडे मळी खूप असते, समजा 20 टन मळी किंवा 10 टन समजा एकराला मळी असते. घरचे जर जनावर असतील तर शेणखत सुद्धा भरपूर असतं. तर ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत भरपूर आहे, मळी भरपूर आहे, दोन्ही मिक्स टाकायची, तर त्यांनी मात्र बेडवर न टाकता पूर्ण शेतामध्ये पसरून देऊन आणि मोगड्याच्या साह्यानं जर मिसळून घेतलं. बरोबर. एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण हे शेणखत टाकतो त्यावेळेस रिपीट नांगराच्या नंतरच टाकायचं आपल्याला. दुसरी नांगरणी जी आपण करणार आहे, ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे तेच दुसरी नांगरणी करतात, सगळे शेतकरी करतील असं नाही. परंतु आपली दुसरी नांगरणी झाल्याच्या नंतरच टाका, जेणेकरून मग आपल्याला रोटावेटर मध्ये थोडंफार वरचेवर मिक्स होईल आणि बेड वाढल्यानंतर पूर्ण वरचेवरती पोटात येईल. ज्या शेतकऱ्यांना पूर्ण पसरून द्यायचं त्यांच्यासाठी हे लागू होतं. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कमी शेणखत आहे आणि चांगलं कुजलेलं 2-3 ट्रॅक्टरच फक्त शेणखत आहे, त्यांनी मात्र बेडवरतीच शेणखताचा वापर करावा. आणि नंतर जर उन्हाळ्यामध्ये पाणी असेल तर
लागवड करा. किती प्रमाणामध्ये वापरलं पाहिजे सर शेणखत? डबल ट्रॉली म्हणजे खालचं एक ट्रॉली आणि त्याला फळे लावून डबल जी ट्रॉली येते साधारण 2 ते 3 ट्रॅक्टर चांगलं बरोबर. कुजलेलं बारीक चहापत्ती सारखं झालेलं जे शेणखत आहे बरोबर. ते एकरासाठी पुरेसं होतं. तर काही शेतकऱ्याचं त्या ठिकाणी असं हे सर की त्याच्यामध्ये आपण जे मित्र बुरशी असते जसं की ट्रायकोडर्मा झालं, सुडोमोनास झालं, हे वापरणं गरजेचं आहे का त्या ठिकाणी सर आपण? शेणखतामध्ये शेणखतामध्ये जर ट्रायकोडर्मा सुडोमोनास ज्या एनपीके बॅक्टेरियाचा जर वापर केला तर ते 1 लिटर किंवा 1 किलो जर आपण त्या ठिकाणी टाकलं बरोबर तर त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन ते साधारण 100 लिटर वापरून जेवढा फायदा होणार नाही एवढा आपल्याला शेणखतामध्ये जर आपण उन्हाळ्यातच थोडी हीट कमी झाल्यानंतर पूर्ण ते कुजल्यानंतर जर वापर केला तर त्याचा निश्चित फायदा होतो आणि माझ्या मते ते शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट बरोबर आणि सल्फेटेड मायक्रोन्यूट्रिएंट जे किट असतात त्या बरोबर ह्या जर शेणखतामध्ये मिक्स करता आल्या किंवा शक्य झालं तर ते अतिशय म्हणजे सोन्यासारखं ते जे आपलं रासायनिक खत आहे त्याचा उपयोग आपल्याला करून घेता येतो. कारण मुद्दा बरोबर आहे तो की काही शेतकरी त्या ठिकाणी काही शेतकऱ्याचा प्रश्न असा आहे की शेणखतामध्ये आपण जे सिंगल सुपर फॉस्फेट असते हा का मिक्स केलं पाहिजे त्या ठिकाणी, म्हणजे त्याचा काय फायदा होतो पिकाचा? बरोबर. तर त्याचं कसं असतं की सगळ्या खतामध्ये सर्वात जास्त जर फिक्स फॉर्म मध्ये जाणार कोणता घटक असेल बरोबर तर तो आहे सिंगल सुपर फॉस्फेट SSP आपण ज्याला म्हणतो. बरोबर. तर त्याच्यामुळे आपण जर शेणखतामध्ये टाकलं तर त्या शेणखतामधले जीवाणू त्याच्यावर प्रक्रिया करून ते चिलेटेड फॉर्म सारखं असं तयार होऊन आणि आपण पिकाला दिल्यानंतर तुमचं पीक हे अद्रकचा पूर्ण कालावधी होईपर्यंत अतिशय असं हिरवगार राहायला मदत होती. बरोबर. फॉस्फरस हा अतिशय मुळीवाढीसाठी महत्वाचा घटक आहे. बरोबर. तर तो फक्त काय होतं की आपण टाकल्यानंतर तो खूप फिक्स फॉर्म मध्ये जातो. त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की मी एवढे खतं देऊन सुद्धा मला काही फायदा झाला नाही. बरोबर. तर तो पूर्ण फायदा जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर एक साधारण 5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेटचे आपण जर समजा शेणखतामध्ये एकरासाठी मिक्स केलं तर त्या ठिकाणी खूप आपल्याला फायदा होतो. तसं सल्फेटेड मायक्रोन्यूट्रिएंट जे ज्याला आपण किट मधले मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतो याचा सुद्धा जर शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये मिक्स करून आणि नंतर वापर केला तर त्याचा सुद्धा त्याचे जे परिणाम जी क्षमता आहे ती 2 ते 3 पटीने वाढते. म्हणजे तुम्ही 5 बॅग जर असं वरतून बेडवरती टाकत असाल बरोबर तर त्या लागू फक्त आपल्याला 1 किंवा 2च बॅग होतील आणि आपण त्या जर शेणखतामध्ये मिक्स करून जर समजा बेडवरती टाकल्या तर त्या 5 बॅगचं काम हे 15 बॅग एवढं होईल, एवढं क्षमता. माझा प्रश्न सर असा आहे आपल्याला की जे खते समजा तुम्ही बोलले आता फॉस्फेट वगैरे झालं किंवा पोटॅश वगैरे झालं हे खत जमिनीमध्ये फिक्स का होतात, म्हणजे याचं मुख्य कारण काय फिक्स होण्याचं कारण? जमिनीमध्ये मुख्य कारण जर म्हटलं तर बघा ह्या ज्या जुन्या काळामध्ये नवीन जे खत आले होते त्यावेळेस शेणखताचा भरपूर वापर व्हायचा. प्रत्येकाकडे जनावरे असायचे. रासायनिक खतांचा वापर अतिशय कमी होता. त्याच्यामुळे जमिनीत जी सजीवता होती, जमीन जे सजीव होती ती आता त्या प्रमाणात राहिली नाही. जी प्रक्रिया जीवाणू कोणत्याही रासायनिक खतावरती करायची आणि नंतर जसं पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया सुद्धा ज्या की नॅचरली आपल्याला पाला पाचोळा शेणखत कंपोस्ट खत बरोबर याच्यातून मिळत होतं तर ते आता दिवसेंदिवस रासायनिक खतांचा खूप वापर करून आणि त्याच्यानंतर शेणखताचा वापर कमी करून त्या जीवाणूंची संख्या पूर्णपणे नाहीशी झाली आणि त्याच्यामुळे मग आता अवेलेबल व्हायला ते जे खत आहे बरोबर ते अवेलेबल होत नाही, फिक्स फॉर्म मध्ये चालले जातात आणि मग त्याच्यासाठीच आपल्याला या ठिकाणी अशा शेणखतामध्ये मिक्स करून अशा पद्धतीचा जर वापर केला तर आपल्याला फॉस्फरस युक्त खतांचं जे फिक्स फॉर्म मध्ये जाण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चित आपल्याला 90% पर्यंत कमी करतात. म्हणजे आपण त्या ठिकाणी जे बॅक्टेरिया असतात त्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. तो पुढचा मुद्दा झाला. हे झालं शेणखतापर्यंत. बरोबर. तर याच्याही पुढे जाऊन जर आपल्याला बॅक्टेरियाचं तर एवढं महत्व आहे परंतु त्या लेवलच्या क्वालिटीच्या असल्या पाहिजे पहिली गोष्ट. कारण बाजारामध्ये खूपच म्हणजे खूप फसवणूक होते. तर ते जर त्या लेवलच्या बॅक्टेरिया असेल तर तुम्हाला अतिशय उत्तम असे रिझल्ट बॅक्टेरियाचे मिळतात ज्याला आपण PSB म्हणतो. PSB सारख्या जीवाणूंचा जर तुम्ही वापर केला तुमच्या शेतामध्ये एक लक्षात घ्या की तुमच्या जमिनीमध्ये PSB किंवा कुठल्याही जीवाणूंचा वापर करत असताना तुमच्या जमिनीमध्ये शेणखताचा भरपूर वापर असला पाहिजे. तुमची जमीन चिबड नसली पाहिजे. जर तुमची जमीन चिबड असेल तर अतिशय स्वस्त मिळणारं जिप्सम याचा तुम्ही जर वापर केला तर तुमच्या जमिनीची जी
आतमध्ये जे आपण त्याला सच्छिद्रपणा म्हणतो तो अतिशय व्यवस्थित राहतो. तुमचा त्या जमिनीचा पीएच सुद्धा मेंटेन ठेवायला जिप्सम मदत करतं. आणि खतं जे पूर्ण ज्या काळामध्ये पूर्ण जमीन अशी ब्लॉक होते, बरोबर, पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही, तर त्याच्यात सुद्धा आपलं मदत होती. तर ज्या जमिनीमध्ये शेणखताचा वापर कमी, अशा जमिनीमध्ये जीवाणूंचा पाहिजे तसा परिणाम आपल्याला मिळत नाही. बरोबर. परंतु शेणखताचा व्यवस्थित वापर असेल आणि पाण्याचा निचरा ज्या जमिनीत चांगला होत असेल, त्या ठिकाणी आपल्याला जीवाणूचा खूप सगळा म्हणजे खूप फायदा होतो. बरोबर, अगदी बरोबर. हो. आता दुसरा मुद्दा माझा सर असा आपल्याला की जे आले पीक आहे त्या आले पिकामध्ये जमीन कशा प्रकारची पाहिजे. म्हणजे काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा काळ्या जमिनीमध्ये आलं जे पीक असते हे व्यवस्थित येत नाही, आणि काही म्हणजे आले जे पीक आहे हे काळ्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येत नाही. जे हलकी जमीन असते किंवा मुरमुड जमीन असते या जमिनीमध्ये ते चांगल्या प्रकारे. त्याच्या मागचं रिझन काय आहे? याचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो हाच आहे की अद्रक पीक पाण्याला खूप सेन्सिटिव्ह पीक आहे. म्हणजे अतिशय सेन्सियर असं पीक आहे. त्याला पाणी अजिबात चालत नाही. फक्त कंदाचीच कूज होती पाण्यामुळे असं नाहीये, तर मुळ्यांची सुद्धा कूज त्या ठिकाणी पाण्यामुळे होते. मुळ्यांची वाढ अजिबात होत नाही. तुम्ही इतर पिकाच्या मुळ्या आणि अद्रकच्या मुळ्या जर बघितल्या तर अद्रकच्या मुळ्या ह्या मधाळ लवचिक अशा भोऱ्या आणि जाडसर अशा मुळ्या असतात. बरोबर. आणि त्या मुळ्यांना अजिबात पाणी चालत नाही, जमीन पूर्णपणे ब्लॉक झालेली चालत नाही, आणि त्याच्याचमुळे मग काळ्या जमिनीमध्ये त्या समस्या आपल्याला जास्त दिसून येतात. तर त्याच्यामुळे हलक्या जमिनीमध्ये अद्रक पीक कधी चांगलं येतं, पाण्याचा निचरा चांगला होतो. जर समजा काळीच जमीन आपल्याकडे असेल तर आपण त्या ठिकाणी उंच बेड घेऊन जमीन भुसभुशीत कशी राहील, शेणखताचा जास्तीत जास्त वापर करून अशा पद्धतीने आपण निश्चित लागवड काळ्या जमिनीत सुद्धा करू शकतो. फक्त पाणी थांबणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. बरोबर बरोबर. दुसरा मुद्दा सर माझा असा आहे की बेण्याची निवड कशी केली पाहिजे आपण त्या ठिकाणी? आता बेण्याची निवड करताना एक गोष्ट लक्षात घ्या की एखादा खूप नियोजनबद्ध शेतकरी, बरोबर, ज्याने व्यवस्थित मागील वर्षी त्या अद्रकला खतं औषधं वेळेवर देऊन आणि मस्त रसरशीत असं बियाणं बरोबर त्या ठिकाणी तयार केलं, बरोबर, ते एखाद्या अशा शेतकऱ्याने घेऊन गेला की ज्याच्याकडे वेळेवर खतं देण्याची क्षमता नाही, बरोबर, खर्च करण्याची क्षमता नाही, बरोबर, कामाभावी खुरपणी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं, फवारण्या वेळेवर नाही, अशा शेतकऱ्याकडे ते बेणं त्याला ऑलरेडीच खूप हाय लेवलच्या ट्रीटमेंटमधून ते आलेलं बेणं असल्यामुळं त्याला नंतर ते पाहिजे असं डेव्हलप होत नाही. त्याचं जर्मिनेशन निश्चित चांगलं होऊ शकतं, परंतु डेव्हलप होण्यासाठी त्याला त्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम येतो, कारण त्याला ऑलरेडी खूप न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये साठलेले असतात, तर सवय त्या न्यूट्रिएंटचे झालेली असते, बरोबर. तर त्या कम्पेअरमध्ये जर आपण विचार केला तर एखाद्या शेतकऱ्यानं लावून दिली आणि फारसं काही लक्ष नाही दिलं, बरोबर, अगदी बरोबर, आणि ते बेणं जर समजा एखाद्या खूप चांगला खर्च करणाऱ्या शेतकऱ्यानं जर समजा बेणं घेतलं, अगदी बरोबर, तर त्या ठिकाणी त्याचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकतं. खूपच बारीक बियाण्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी निश्चित नुकसान होतं, कारण खूप बारीक बारीक कोंब निघतात, त्याला तेवढं न्यूट्रिएंट साठा त्या बेण्यामध्ये नसतो. तर असं एक मध्यम प्रकारचं जर आपण बेणं घेतलं लागवडीसाठी तर ते अतिशय चांगलं, ते कंदकुज नसलेलं पाहिजे, बरोबर. आपली जमीन जर समजा मुरमाड असेल तर काळ्या जमिनीतलं बेणं प्रयोगावरून सांगतो, बरोबर, अनेक शेतकऱ्यांनी याच्याविषयी प्रयोग केले, तर मुरमाड जमिनीतलं बेणं हे काळ्या जमिनीत चांगलं येतं आणि काळ्या जमिनीतलं बेणं हे मुरमाड जमिनीमध्ये चांगले येतं, बरोबर. त्याचं कदाचित न्यूट्रिएंटची जमिनीची जी न्यूट्रिएंटची रचना आहे ती वेगवेगळी असल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी ते चांगलं उत्पादन येत असतं. आता सर समजा काही शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की कम्प्लीट इन्व्हायरमेंट जे असते, कम्प्लीट इन्व्हायरमेंट चेंज, समजा सोलापूर, सांगली, कोल्हापूरचं जर बियाणं आपण या भागामध्ये लावलं आणि इकडचं जर बियाणं त्या भागामध्ये तर काय फरक दिसून त्याच्यामध्ये आता साताऱ्याच्या अनेक शेतकऱ्यांशी नेहमी चर्चा होत असते, बरोबर. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या भागातल्या जर बेणाची लागवड केली तर उत्पादनामध्ये घट येते, बरोबर. समजा 1 एकर जमीन आहे, त्या ठिकाणी 5 क्विंटल म्हणजे अर्धा एकर साठी घरचं बियाणं ठेवलं आणि अर्धा एकर साठी आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातलं जर बेणं त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याने जर लागवड केली, बरोबर, तर त्या ठिकाणी अगदी तफावत उत्पादनामध्ये, पिकामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना दिसून आलेली. तर ते कदाचित जमिनीच्या प्रकारामुळे हे सगळं होत असं, बरोबर. त्याच्यामध्ये किती डोळ्याचं बेणं आपण लागवड केली पाहिजे साधारण? किती डोळे त्याला असले पाहिजे? 3, 4, 5? बघा, आपण लागवड करते वेळी आपल्याला 4 ते 5 कोंब त्या ठिकाणी दिसतात, बरोबर, अगदी बरोबर, परंतु उगताना मात्र ते 2 ते 3च उगतात किंवा 1 उगतात, बरोबर, असं सुद्धा होतं.
बरोबर. काही डोळे जे ते पूर्णपणे त्यांचे डॉर्मन्सी स्टेज कदाचित मोडत नाही म्हणून किंवा काय असेल तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे ते पूर्ण वरती येत नाही. तर त्याच्यासाठी आता नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे बरोबर जर्मिनेशनसाठी. तर त्या प्रोडक्टचा जर तुम्ही वापर केला ड्रिप मधून तर निश्चित आपल्याला जेवढे डोळे ते पूर्ण आपल्याला वरती आणून आणि या ठिकाणी आपल्याला साधारण 4 ते 5 3 ते 4 कमीत कमी डोळे आपल्या वरती आलेले पाहिजे. वरती म्हणजे लागवड करताना किती दिसत आहे त्यापेक्षा वरती आपल्याला किती कोंब त्या ठिकाणी मिळत आहे ते अतिशय महत्वाचं आहे. बघा एका कोंबापासून एक कंद बनतो बरोबर. तर तसं 2 कोंबापासून 2 कंद बनतील, 3 कोंबापासून 3 कंद बनतील बरोबर. तर आपले कोंब पहिले कोंब म्हणतो मी जे अतिशय महत्वाचे. नंतरचा फुटवा नंतरचा खूप त्याच्यावरती तर खूप आपण स्टडी केलेला आहे नंतरच्या फुटव्याविषयी. परंतु उगताना पहिला जो कोंब येतो ते जास्त असणे आपल्याला गरजेचं आहे. बरं. तर याच्यामध्ये सर आपली सुप्तावस्था किती, समजा बेण्याची लागवड करायची तर मिनिमम सुप्तावस्था जी असते त्याला बेण्याला किती दिवस आपण विश्रांती त्या ठिकाणी दिली? साधारण कमीत कमी 2 महिने तरी त्या ठिकाणी आपल्याला विश्रांती देणं गरजेचं आहे. बरं. आणि 2 ते 2.5 महिने जर आपण त्या ठिकाणी विश्रांती दिली तर आपला जो जर्मिनेशनचा जो वेग आहे तो अतिशय जोमानं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यापेक्षा कमी जर आपण त्याला हे दिलं दमट वातावरणात थोडंसं व्यवस्थित जर ठेवलं तर ते डॉर्मन्सी स्टेजमध्ये लवकर जाऊन आणि त्याला खूप चांगले असे कोंब त्या ठिकाणी आपल्याला यायला मदत होते. तर त्याच्यामुळे साधारण 2 ते 2.5 महिने आपण त्या ठिकाणी त्याला आराम दिलाच पाहिजे. अगदी बरोबर. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा सर माझा असा आहे आपल्याला की लागवडीचा टाइम वेळ कोणता असतो, लागवडीचा तो कालावधी असतो किंवा लागवडीचा टाइम असतो तो कोणत्या वेळेस आपण लागवड केली पाहिजे? आता बघा अनेक कर्नाटक भागामध्ये तर मार्च मध्ये सुद्धा लागवड त्या ठिकाणी करतात. प्रत्येक भागात तिथल्या वातावरणानुसार पद्धत थोडीशी वेगळी. बरोबर. परंतु आपल्या भागाचा जर विचार केला तर चांगलं पाणी जर आपल्याकडे असेल तर 1 मे पासून किंवा 15 मे पासून पुढे आपण लागवड निश्चित करू शकतो. अनेक शेतकरी एप्रिलमध्ये सुद्धा लागवड करतात पण ती खूप मोठी रिस्क आहे. त्यामध्ये टेम्परेचर जर जास्त असेल तर त्या टेम्परेचर एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये आपल्याला तिथं कंदकूज बेण्याची कूज होऊन जाण्याची शक्यता जास्त असते. तर त्याच्यामुळे साधारण 1 ते 15 मेच्या नंतर जर लागवड केली तर तो कालावधी एकदम योग्य आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही परंतु जूनमध्ये 15 जूनच्या नंतर पाऊस पडला तर ते त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी लागवड करू शकतात. त्याला काही अडचण त्या ठिकाणी येत नाही. परंतु एक आहे की आपण मे मध्ये लागवड जर केली तर त्याचं उत्पादन निश्चित जूनच्या लागवडीपेक्षा जास्तच. बरोबर. अगदी बरोबर. तर काही शेतकऱ्याचं सर म्हणणं असे की जर पाऊस येण्याच्या 42 दिवस अगोदर जर आपण बियाण्याची लागवड केली तर त्याच्यामध्ये पिकामध्ये खूप असा फायदा आपल्याला. बरोबर. असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. तेच मग मे मध्ये लागवड करण्याचं कारणच ते. जर पाणी आपल्याकडे व्यवस्थित असेल, व्यवस्थित बेड भिजून घेतली तर मे मध्ये जर आपण लागवड केली तर त्याचं उत्पादन हे जून मधल्या लागवडीपेक्षा खूप चांगले आहे. म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदर जी लागवड होती बरोबर ती अतिशय उत्पादन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येतं. कारण अद्रकचं जर्मिनेशन होण्यासाठी दमट वातावरण लागतं. अगदी बरोबर. ऊन त्याला चालत नाही, खूप ऊन नाही चालत जेणेकरून कूज होऊ नये असं. परंतु दमट वातावरणामध्ये ज्या जोमानं अद्रकची उगवण होती ती जमीन थंड झाल्यावर अजिबात त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळं निश्चित माझ्या मते मे मध्ये जर लागवड केली पाणी असेल तर ती चांगली गोष्ट. आता याच्यामध्ये लागवडीचं अंतर आपण किती घेतलं पाहिजे साधारणपणे, किती म्हणजे बेड किती फुटाचं वापरलं पाहिजे, त्या 2 याच्यामधलं अंतर किती घेतलं पाहिजे? तर लागवड करताना जमिनीच्या प्रकारानुसार बेडची रुंदी त्या ठिकाणी आपण ठरवतो, रुंदी आणि उंची. बरोबर. जमीन जर खूप काळी कसदार असेल, पाण्याचा कमी निचरा होणारी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 5 फुटाचा बेड घेऊन त्याची उंची पण साधारण 1 फुटापर्यंत लागवड करते वेळेस आपल्याला घ्यायची. बरोबर. कारण त्यावेळेस ते बेणं किती जरी पाऊस पडला तर वरती राहील आणि पाण्याचा निचरा खालून होऊन जाईल. परंतु हलकी मध्यम मुरमाड अशी किंवा मध्यम जमीन जर असेल तर आपण 4.5 फुटाचा बेड घेऊन त्या ठिकाणी त्याची उंची साधारण सुरुवातीला फक्त अर्धा फूट. बरोबर. किंवा जमीन लेवल सुद्धा अनेक शेतकरी लागवड करतात पण एक अर्धा फूट जर आपण त्या ठिकाणी उंची ठेवली तर निश्चित आपल्याला ते चालू शकतं. 2 ओळीतलं अंतर साधारण 10 ते 12 इंच असावं आणि 2 कंदातलं अंतर 5 ते 6 इंच हे पुरेसं होतं त्या ठिकाणी. आणि एकरी साधारण 10 क्विंटल बेणं लागवड झाली पाहिजे. आणि डोळ्याचं तर मी सांगितलं साधारण 4-5 डोळे बघूनच आपण लागवड करायची.
त्यातली किमान 3 ते 4 वरती आले पाहिजे. आता दुसरा मुद्दा माझा असा सर आपल्याला की जे आपलं बेड बनले बरोबर ना 4.5 फुटाचं बेड, तेच जर बेड आपण 7 फुटाचं फाडलं त्या ठिकाणी आणि 3 लाईन लावल्या समजा बरोबर. आणि त्याच्यामध्ये डबल लॅटरल ड्रीप टाकली बरोबर. या बेडमध्ये आणि नॉर्मल आपण जे 4.5 फुटाचं बेड अगदी पाडलं बरोबर. डबल लाईन, याच्यामध्ये काय फरक दिसतो? त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तसे सुद्धा प्रयोग केलेले आहे. बघा, आपण ज्यावेळेस तुमचं 7 फुटाचा बेड त्या ठिकाणी घ्यायचा ना, बरोबर. बघा 4.5 फूट आणि 7 फूट याचा जर विचार केला तर 2.5 फुटाचा त्या ठिकाणी आपल्याला बेड हा आपण मोठा घेतोय. बरोबर. म्हणजे आपण 4.5 फुटामध्ये 2 लाईन लावतोय, म्हणजे 2.25 फुटाला 1 लाईन. तर 2.5 फूट वाढवल्यामुळं त्या 1 लाईनचं समजा आपण वाढवलेलं आहे, परंतु त्या पद्धतीमध्ये बेड हा जास्त रुंदी होते, पाण्याचा निचरा व्हायला प्रॉब्लेम येतो आणि सेंटरची जी आपली अद्रकची लागवड केली जी लाईन आहे तर तिला भर जायला सुद्धा आपल्या त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम येतो. त्या ठिकाणी वाटा तयार झाल्यामुळं निचरा व्हायच्या ऐवजी पाणी तिथं साचून सुद्धा राहू शकतं. आणि त्याच्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे की आपल्याला त्या ठिकाणी 1 लॅटरवरती लागवड करता ती 2 करावं लागतं. तर त्याच्यामुळं शक्यतो आपण 4.5 फुटाचं बेड घेऊन 2 लाईन लावलेल्या कधीही चांगलं. बरोबर बरोबर. आता साधारणपणे सरीच्यामध्ये आता समजा आपण लागवड वगैरे केली समजा, तर लागवडीच्या वेळेस त्याच्यामध्ये आपण जे बेसल डोस असतो तर लागवडीच्या वेळेस त्याच्यामध्ये बेसल डोस टाकला पाहिजे का लागवड नंतर बेसल डोस टाकला गेला? बरोबर. आता अनेक शेतकऱ्यांचं कसं असतं की आता मागच्या वर्षी थोडेसे रेट कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी बेसल डोसला प्राधान्य नाही दिलं. बरोबर. बघा, लागवडीच्या वेळेस रेट अतिशय कमी होती आणि नंतर साधारण अद्रक 5 महिन्याची झाल्यानंतर रेट वाढायला सुरुवात झाली आणि नंतर शेतकऱ्यांनी खर्च करायला सुरुवात केली. परंतु जो सुरुवातीपासूनच जे आपलं अद्रकला ट्रीटमेंट जायला पाहिजे, बरोबर, नियोजनबद्ध ट्रीटमेंट त्या ठिकाणी जायला पाहिजे, बरोबर, तर ती न गेल्यामुळे आपण ऐन वेळेवर 1 महिन्यात 2 महिन्यात पूर्ण अद्रक असे मोठे पंजे बनवू शकत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीपासून आपण जर नियोजनबद्ध जर केलं तर कधीही चांगलं. त्याच्यासाठी आपण लागवडीच्या वेळेसच बेसल डोस टाकणं हा अतिशय गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असले पाहिजे, दुय्यम अन्नद्रव्य असले पाहिजे, निंबोळी पेंट असलं पाहिजे, बरोबर, मुख्य अन्नद्रव्य त्याच्यामध्ये असले पाहिजे. हे सगळं मिक्स करून आणि जर आपण बेडवरती टाकलं तर त्याचा खूप आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो. त्याच्यामध्ये आपण DAP एकरी 2 ते 3 बॅग आणि म्युरेट ऑफ पोटॅश 1 बॅग किंवा 10-26-26च्या 4 ते 5 बॅग जरी घेतल्या, बघा वॉटर सोल्युबल खताला खूप खर्च लागतो आणि हे खतं 50 किलोचे जे असतात ते स्वस्त असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर त्याचा जास्त वापर केला आणि त्याचा वापर केल्यानंतर याचं फिक्स फॉर्म मध्ये जाण्याचं प्रमाण खूप असतं, बरोबर, 50 किलोच्या खताचं जरी स्वस्त असले तरी. परंतु आपण मग नंतर लागवडच्या वेळेस एवढं टाकून आणि नंतर बॅक्टेरियाचं जर PSB सारख्या KMB सारख्या ॲझोटोबॅक्टर रायझोबियमचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला ते टाकलेलं पूर्ण खत हे आपल्याला अवेलेबल फॉर्ममध्ये आणून त्याचा पूर्ण आपल्याला त्या ठिकाणी फायदा घेता येतो. तर त्याच्यामुळे बेसल डोसमध्ये हे सगळे खतं वापरणं अतिशय गरजेचे. तर त्याच्यामध्ये हुमिक वगैरे पण आपण वापरू शकतो का? बघा, अनेक कंपन्या किट देतात तर त्या किटमध्ये जवळपास सगळं कव्हर होऊन जातं, आपल्याला वेगळं काही देण्याची गरज लागत नाही. परंतु जर आपल्याला द्यायचंच असेल ह्युमिक तर ते त्यावेळेस न देता आपण लागवड झाल्यानंतर 15 दिवसानंतर ड्रिप मधून ह्युमिक ऍसिडचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारायला सुद्धा खूप मदत होते, बरोबर, आणि मुळीची लांबी, तंतुमय मुळ्यांची संख्या या ठिकाणी वाढायला सुद्धा अतिशय मदत त्या ठिकाणी झाला. आता आपलं बेसल डोसचा आता याच्यानंतर ते आपण जे बियाणं वगैरे लावलेलं आहे याची उगवण शक्ती किती दिवसानंतर होते त्या ठिकाणी साधारणपणे? साधारण बघा, जमिनीचा प्रकार, त्या ठिकाणचा ओलावा, वातावरणातील ओलावा आणि बेडमधील ओलावा, तसंच बेण्याचा सुद्धा त्या ठिकाणी मोठा सहभाग असतो. बेण्याचा प्रकार याच्यावरती उगवण किती दिवसात होईल हे ठरवलं जातं. अनेक बियाणे 17 दिवसापासून दिसायला लागतात, बरोबर, काही बियाणे 25 दिवसानंतर दिसायला लागतात, तर काही बियाणे 1 महिन्यानंतर म्हणजे 30 दिवसानंतर सुद्धा वरती आपल्याला कोंब दिसायला लागतात. तर ते जमिनीचा साधारण 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस आपल्याला उगवणीला लागायला नाही पाहिजे, म्हणजे दिसायलाच पाहिजे आपल्याला कोंब, बरोबर, आणि पूर्ण साधारण 1.5 महिन्यामध्ये पूर्ण कोंब हे पूर्ण वरती आलेले असतात आणि पूर्ण जर्मिनेशन त्या ठिकाणी झालं. एक मुद्दा असेल त्याच्यामध्ये की बीज प्रक्रिया आपण त्या ठिकाणी केली पाहिजे काही, हो, हा मुद्दा आपला राहिला होता. त्या ठिकाणी आपल्याला बेन प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे, बरोबर, कारण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस एखाद्याच्या शेतातून आपण बेणं आणतो त्यावेळेस किंवा आपण ज्या ठिकाणी बेणं ठेवतो, बरोबर, वरतून आपण त्याच्यावरती पोते टाकतो किंवा खालची जागा असते, बरोबर,
त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कदाचित कंदकुज लागलेले असेल, तसं बेणं तर आपण शक्यतो घ्यायचंच नाही. परंतु कळत न कळत एखादं कंद वगैरे काय असेल तर ही सगळं इन्फेक्शन आपल्या नवीन लागवड झाल्यानंतर आपल्या बियाण्याला होऊ नये, बरोबर, अगदी बरोबर. याच्यासाठी आपल्याला बेणं प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, ह्युमिक ऍसिड बरं. आणि काही कंपन्यांचे गावचं सारखे औषध आहे बरोबर. समजा, असे कीड जर वगैरे लागू नये हो, समजा. कीड वगैरे असं जर आपण मिक्स करून हा. आणि त्याचं प्रमाण योग्य मात्र जे लेबलवरती लिहिलेलं आहे त्या प्रमाणापेक्षा आपलं त्या ठिकाणी जास्त घ्यायचं नाही. बरोबर. जर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवलं किंवा अनेक शेतकरी बेणं टाकतात, ते उपसून घेतात, पुन्हा त्याच औषध पाण्यामध्ये पुन्हा औषध वाढवतात, पुन्हा पाणी वाढवतात, असं वारंवार न करता साधारण 50-50 किलो किंवा 100 किलोच्या बियाण्याला त्या ठिकाणी बुडून ते पूर्ण पाणी पुन्हा फेकून पुन्हा दुसरं प्रमाण जे ठरवलेलं आहे ते प्रमाण त्या ठिकाणी जर बुरशीनाशकाचं, कीटकनाशकाचं वापरून आपण जर लागवड केली तर त्याच्यामध्ये आपल्या जर्मिनेशनला प्रॉब्लेम येत नाही. कारण बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांचा हाय डोस जर आपण बेणं प्रक्रियेसाठी वापरला तर त्या ठिकाणी आपल्याला जर्मिनेशनला निश्चित प्रॉब्लेम येतो. ते जे कोंब असतात ते मुख्य होऊन जातात, उगत नाही, किंवा जे उगतात ते अतिशय स्लो पद्धतीने उगतात. जोपर्यंत औषधाचा पॉवर कमी होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला जर्मिनेशन त्या ठिकाणी होत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला ठरवलेलं जे प्रमाण आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त आपल्याला बेणं प्रक्रियेसाठी वापर करायचा नाही औषधाचा. बरोबर. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा त्याला उगवण्यासाठी समजा एक महिना समजा लागतो, 30 दिवसाचा, बरोबर. तर माझं एक म्हणजे शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे त्या ठिकाणी की समजा 38 दिवसानंतर त्याला म्हणजे 35 ते 38 दिवसानंतर त्याला प्रायमरी मदर रूट्स किंवा रनर रूट्स त्या ठिकाणी येतात. बरोबर, अगदी बरोबर. त्या ठिकाणी ते प्रायमरी रनर रूट्स त्या ठिकाणी येतात किंवा त्याला मुळं फुटतात. बरोबर. तर यावेळेस समजा आपण जे खतं दिलेले येतं, जसे तुम्ही बोलले त्याला डीएपी द्या, 10-26-26 द्या, हे द्या, ते द्या, बरोबर. तर पण ते सुरुवातीच्याच टाइम आता काय असते की प्रत्येक खताची जी हे असते म्हणजे ते रिलीज होण्याचा ते कालावधी असतो हा वेगवेगळा असतो. बरोबर. आता याच्यामध्ये तुम्ही डीएपी घेतलं, याचा रिलीज होण्याचा कालावधी वेगळा असतो. काही समजा फॉस्फरस वेळ घेतो. बरोबर. आता काही जे खतं असतात हे खतं त्या ठिकाणी समजा स्लो रिलीज होतात. बरोबर. काही समजा मॉडरेट, मीडियम रिलीज असतात आणि काही हायली रिलीज असतात. टाकल्यानंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी ते पिकाला 5 दिवसानंतर 6 दिवसानंतर लागू होतात, एक 18 दिवसापर्यंत त्या ठिकाणी ते काम करतात. वॉटर सोल्युबल खतं तर लगेच 24 तास समजा सुरू होऊन. बरोबर. तर ते सांगितल्याप्रमाणे समजा आपण जर त्या ठिकाणी तुम्ही बेसल डोस टाकला, याच्यामध्ये जर काही आपण असं कमी खर्चामध्ये झालं पाहिजे. आता कसं सुरुवातीच्या काळ म्हणजे सुरुवातीचा टाइम असतो, त्याची बाल्यावस्था असते. बाल्यावस्थेमध्ये फक्त त्याला मुळाला मजबूत करण्याचं काम असते आणि त्याची उगवण शक्ती चांगल्या होण्यासाठी त्या ठिकाणी मदत करते. या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे पीजीआर आणि सुरुवातीच्या काळामध्ये 1919 असेल किंवा काही अतिशय चांगले सस्पेन्शन आहे ग्रेड जे आलेले, तर त्याचा जर आपण आळवणीसाठी वापर केला ते सुद्धा प्रमाणशीर असलं पाहिजे. एका लिटरला 2 ml सांगितलं असेल तर 2च ml असलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको. असं जर प्रमाणशीर आपण वापर केला आळवणीचा, बरोबर. कारण आळवणी त्या ज्या जागेवरती मूळ आहे त्याच जागेवरती त्या ठिकाणी ते पूर्ण औषध जातं. ओलावा जमिनीत असताना जर आपण आळवणी केली तर ते अतिशय छोटे छोटे मुळे त्यांना लगेच ह्युमिक ऍसिडचा सुद्धा त्याच्यामध्ये आपण मिक्स करायचं. त्याचा जर वापर केला तर लगेच त्या पिकाला लागू होतं आणि नंतर मुळ्या वाढल्यानंतर मग आपण जे बेसल डोसमध्ये खतं दिलेली त्याचा लागू त्या ठिकाणी होतो. किंवा मग बेडमध्ये पूर्ण सगळीकडे मुळ्या झाल्यानंतर आपण ड्रिपमधून सुद्धा वॉटर सोल्युबल खत आपण किंवा मायक्रोन्यूट्रन देऊ शकतो. माझा मुद्दा असा होता आपल्याला की आज समजा तुम्ही बोलले होते की जे फॉस्फरस असते किंवा पोटॅश असते हे फिक्स फॉर्मच आहे, तर मग हे खत आपल्याला त्या ठिकाणी द्यायची गरज पडत नाही. या ठिकाणी आपण बॅक्टेरियाचा वापर करू शकतो. पीएचबी झालं, केएचबी झालं, आझोटोबॅक्टर झालं, या बॅक्टेरियाचा वापर करून त्या ठिकाणी जे फिक्स झालेले खत आहे ते फिक्स झालं ऍक्टिव्ह त्या ठिकाणी करू. बरोबर. खर्च आपल्याला त्या ठिकाणी कमी होतो. बघा लागू व्हायला साधारण 28 ते 30 दिवस त्या खतांना लागतात. बरोबर. आणि तिथून पुढे आपल्याला आपण जर एक पहिल्या 1 महिन्यातच जर समजा पीएचबी, केएमबी, आझोटोबॅक्टर यांचा जर वापर केला तर, आणि हे जमिनीमध्ये जर आपण सेंद्रिय खतं म्हणजे शेणखत किंवा गांडूळ खत, कोंबडी खत जे काय असेल ते जर टाकलेलं असेल तर ते आपण जमिनीत दिल्यानंतर जमिनीत सुद्धा आपोआप वाढतात. रात्रंदिवस त्यांची वाढ त्या जमिनीमध्ये चालू राहते. आणि अधूनमधून आपण टॉपअप केल्यासारखं त्याला अधूनमधून पुन्हा डोस जर वरती देत राहिलो बॅक्टेरियांचे तर निश्चित आपण दिलेलं जे खत आहे
त्याचा खूप उपयोग होतो आणि वॉटर सोल्युबल खताचा आपला खर्च त्या ठिकाणी खूप कमी होतो. बरोबर. त्याचसोबत आपल्याला पीजीआर जे प्लांट ग्रोथ प्रमोटर किंवा आपण ज्याला म्हणतो त्याचा जर सुद्धा टॉनिक ज्याला आपण शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये म्हणतो त्यांचा अतिशय चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा फसवणूक होऊ शकते, खूप फसवणूक होते. कोणतंही काळं पाणी तुम्हाला दिलं म्हणजे ते टॉनिक झालं असं नाहीये. त्याच्यामध्ये खूप स्टडी असतो. त्या कंपन्यांचं त्या लेवलचं काम असलं पाहिजे, समजा त्याच्यावरती तितकी त्यांच्याकडे त्या औषधाबद्दल नॉलेज असलं पाहिजे. तसे जर पीजीआर तुम्ही वापरले तर तिथं सुद्धा तुमचं वॉटर सोल्युबल खताचं जसं आपण नायट्रोजन युरिया वापरणं बरोबर आणि तो सोर्स ऑर्गॅनिक पद्धतीने वापरणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. बरोबर. नायट्रोजन जरी आपल्या युरियाच्या बॅगमध्ये 46% येत असला तरी ऑर्गॅनिक पद्धतीचं जर तुम्ही 10% जरी एका 2 किलो वस्तू वापरल्या बरोबर तर ते एका युरियाच्या बॅगची बरोबरी करतं. शिवाय तुमची जमीन खराब होऊ देत नाही, तुमच्या पिकाला कंदकुज सारखे प्रॉब्लेम येऊ देत नाही. असे अनेक फायदे त्या ठिकाणी आहेत. त्याच्याविषयी देखील वेळोवेळी आपण शेतकऱ्यांना निश्चित मार्गदर्शन करू. माझं म्हणणं सर असं होतं की आपण बेसल डोस टाकायचं ना, असं नाही. बेसल डोस आपल्याला टाकणं गरजेचं आहे, बरोबर. पण त्या ठिकाणी आपण कमी प्रमाणात टाकू शकतो. या ठिकाणी किंवा आपण टाकला जरी तर तो पूर्ण लागू करण्यासाठी आपल्याला बॅक्टेरियाचा वापर करणं अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं. बरोबर. आता याच्यामध्ये हा मुद्दा झाला सर आपला. तर याच्यामध्ये समजा आता चोगण वगैरे झाली, लागवड वगैरे झाली, तर त्याला पहिली भर आपण त्या ठिकाणी कधी दिली पाहिजे? बरोबर. साधारण पहिली भर जी आपली तर ती 2 महिन्याच्या आसपास आपली पहिली भर जाणं गरजेची. पहिली भर देताना अनेक शेतकरी त्या ठिकाणी खत पुन्हा दुसरा डोस सुद्धा टाकतात. बरोबर. परंतु आपण आपल्या जमिनीचा प्रकार, बरोबर, पिकाची परिस्थिती, बरोबर, आर्थिक परिस्थिती याच्यावरती तुम्ही ठरवून आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी नियोजन करू शकता. बरोबर. पण भर हा अद्रक पिकासाठी अतिशय महत्वाचा पार्ट आहे. बरोबर. म्हणजे भरीशिवाय उत्पादन शक्यच नाही. हा एकमेव जर शेतकऱ्यांनी विषय लक्षात घेतला तर निश्चित त्या ठिकाणी उत्पादन वाढू शकतं. पूर्ण कालावधीमध्ये साधारण 3 ते 4 वेळेस भर हे गेलीच पाहिजे, कमीत कमी 3 वेळेस तर जायलाच पाहिजे. भर दिल्यामुळे काय फायदा होतो? त्याच्यामुळे काय होतं की जी खाली पडलेली आपली जी माती, बरोबर, ती पूर्ण वर जाते. म्हणजे जी मुळांच्या सानिध्याच्या थोडीशी बाहेर पडलेली तीच आपण भर म्हणून त्याचा वापर करतो. बरोबर. तर त्या जमिनीमध्ये पडलेले जे न्यूट्रिएंट आहे ते वरती गेल्यामुळे, त्याला पाणी दिल्यामुळे ते एक तर पिकाला लागू होतं, हवा पालट होते समजा. आणि पहिले ज्या सानिध्यामध्ये मुळ्या गेलेल्या आहे समजा, त्याच्यातलं पूर्ण न्यूट्रिएंट घेतलेले आहे. पण दर महिन्याला किंवा अशी जर भर गेली तर ती जे वरती माती पडते त्याच्यातलं जे अन्नद्रव्य आहे ते पुन्हा त्या पिकाला लागू होतं, पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट अशी की हे कंदवर्गीय पीक आहे आणि हे अद्रक पीक हे वरतीच वाढत येतं. म्हणजे ते साईडला आणि वरती, ते काही खाली जात नाही. हळदी सारखं समजा खाली काही जात नाही, तर ते साईडला किंवा वरती वाढत येतं. तर जिथं भर नसेल तिथं त्याची वाढ थांबून जाते आणि कंदाच्या कांडीची जी लांबी तर ती त्या ठिकाणी पूर्णपणे थांबून जाते. आणि आपण कंदकाच्या कांडीच्या लांबीसाठी जे काही औषधं वापरतो त्याचा देखील त्या ठिकाणी आपल्याला काहीच उपयोग होत नाही. त्याच्यामुळे अतिशय महत्वाची गोष्ट, कंदाला भर ही साधारण 3 ते 4 वेळेस गेलीच पाहिजे. बरोबर. तर सर त्या ठिकाणी काही तज्ञाचं असं म्हणणं आहे की समजा जे कंद असतात आपले, ते कंदाचे जे समजा कंद वगैरे ते बाहेर आले, समजा त्याच्यामध्ये ते कोंब वगैरे असतात किंवा साईडचे जे आले वगैरे असतात ते जर समजा बाहेर आलं तर ते जर लाईटच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आलं, बरोबर, लाईटच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्याच्यामधला जो चार्ज असतो किंवा तो सुप्त अवस्थेमध्ये चालला जातो, आणि तो जर सुप्त अवस्थेमध्ये त्या ठिकाणी चालला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला नवीन जे कोंब वगैरे असतात किंवा जी तुमची खालची साईज वगैरे डेव्हलपमेंट वगैरे असते त्या ठिकाणी स्टॉप होते. अगदी बरोबर. बघा तुम्ही शेतामध्ये गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा ऑब्झर्वेशन केलं असेल की जो कंद उघडा पडलेला तो हिरवा होऊन जातो. बरोबर, अगदी बरोबर. आणि हिरवा झालेल्या कंदाला तुम्ही बघितलं असेल की त्याला डोळा निघतच नाही. बरोबर, अगदी बरोबर. जर त्याला पुढं डोळा नसेल निघत तर त्याचं पुढचं पूर्ण सायकल थांबली, त्याचा कंद बनणं सुद्धा पुढचं पूर्णपणे थांबून जातो. तर आपल्याला जर समजा तो कंद पंजा टाईप बनवायचा असेल तर आपल्याला त्याला उघडं पडूनच द्यायचं नाही कुठंच. तो जर उघडा पडला तर आपलं त्या ठिकाणी उत्पादनामध्ये घट होती. म्हणूनच आपण 4.5 फुटाला 2 लाईन आणि 3 लाईन जर लावायचे असेल तर बेडरूम द्यायच्यासाठीच घेतो. साईडचं आपल्याला त्या ठिकाणी कंद पूर्ण पसरल्यानंतर प्रॉब्लेम यायला नको, त्याच्यासाठी भर हेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर.
अगदी बरोबर सर. तर त्या ठिकाणी समजा तुम्ही म्हणल्याप्रमाणे 3 भर आपण त्या ठिकाणी देऊ शकतो, बरोबर. 3 ते 4. पण सर कसं असतं, आता समजा काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की जे कंदवर्गीय पीक असतात, समजा आले वगैरे पीक आहे, हे पीक वाढते कसं असं रुंद वाढते, बरोबर, आणि वरती पण वाढतं. बरोबर. तर जे रुंद वाढलेलं जे समजा बियाणं वगैरे किंवा आले असते, ते रुंद वाढलेलं आल्याचं वजन पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भरते, बरोबर. आणि ते मार्केटला तुम्हाला त्या ठिकाणी भाव पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे देते, कारण की त्याची जी वाढ असते ही वाढ कशी होते, अशी आडवी होती. कंदवर्गीय पिकाची वाढ कशी आडवी होती, बरोबर. पण जर समजा सरळ उभं जर वाढत गेलं समजा त्या ठिकाणी, तर एक तर त्या ठिकाणी त्याचं वजन पण भरत नाही, बरोबर. आणि म्हणजे बघा, एक लक्षात घ्या की कंदाच्या कांडीची नुसतं लांबी वाढणं हे सुद्धा महत्वाचं नाहीये. दिसायला जरी पंजात माल दिसला तरी त्याचं वजन येईल असं नाही, त्याच्याबरोबर त्याची जाडी सुद्धा असणं अतिशय गरजेची आहे, बरोबर. आणि त्याची जाडी आणि कंदाच्या कांडीची लांबी हे दोन्ही प्लस 3 ते 4 फुटवे ज्यावेळेस फर्स्ट टाइम एक एवढा पंजा आपण लावतो तो येणं, बरोबर. म्हणजे 3 ते 4 कंद ते एका जागेवर बनतील. एका कंदाला, एका फुटव्याला सुरुवातीला जो कोंब येतो त्याला 1 कंद बनतो, बरोबर. 3 ते 4 कंद, आणि ते कंद जाड प्लस उंचीला लांबीला जास्त, तर मग आपल्याला टार्गेटेड उत्पादन 200 क्विंटल पर्यंत, 300 क्विंटल पर्यंत सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं आहे, बरोबर. तर त्याचं हेच कारण आहे की एवढं जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर तितकं आपल्याकडे नियोजन असणं हे अतिशय गरजेचं आहे, बरोबर. अशा पद्धतीनं करा. भरच्या टाइम मध्ये काही खताचं समजा डोस वगैरे आपण त्याला देऊ शकतो त्या ठिकाणी? हो, आपण पुन्हा जर समजा लागवड करून 2-2.5 महिने झाले असतील तर रिपीट पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी डोस द्यायचे. त्याच्यामध्ये काय वापरलं आपल्याला टोटल जे 50 किलोचे खत हे 3 वेळेस वापरलेले कधीही चांगले, बरोबर. त्याच्यामुळे आपल्या ड्रिपच्या खतांचा खर्च खूप वाचतो आणि स्लो रिलीज होतात, त्याच्यामुळं वारंवार दर 8-8 दिवसाला आपल्याला त्या ठिकाणी द्यायची गरज लागत नाही. 2-2, 3-3 महिने आपल्याला ते काम करतात. PSB सारखे जीवाणू दिले त्यापेक्षा सुद्धा जास्त दिवस ते खत आपल्याला काम करतात, त्याच्यामुळे साधारण 3 डोस आपल्याला वापरायचे, बरोबर. एक लक्षात घ्या, 3ही डोस मध्ये, पहिल्या डोस मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश जायला पाहिजे, दुसऱ्यामध्येही गेला तर चालतो, तिसऱ्यामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश त्या ठिकाणी द्यायचं आहे, नायट्रोजन आपल्याला त्यावेळेस द्यायचं नाही. काय होतं, न्यूट्रिएंटचं मॅनेजमेंट जर शेतकऱ्याकडून चुकलं तर मात्र पिकाचं सगळं सिस्टम बिघडून जाते. अनेक वेळेस काय होतं की शेतकऱ्यांना दुकानदार असो किंवा कंपनीचे सल्लागार असो किंवा काही युट्यूब चॅनलवर असो, अनेक ठिकाणी सगळीकडून सल्ला शेतकऱ्यांना मिळतो. शेतकरी कन्फ्यूज होऊन जातात की मी नेमकं काय करावं. जर समजा शेतकऱ्याला कधी सांगितलं ही वस्तू घेतल्याच्या नंतर खूपच भयानक पीक तुमचं येईल, बरोबर, असं होत नसतं. तुम्ही एकात्मिक अद्रक पीक नियोजन जर तुमचं असेल तरच तुमचं उत्पादन येईल, अन्यथा ते आलेलं उत्पादन तुमचं आलं जरी तरी ते सरते शेवटपर्यंत तुमच्या हातात येतं की नाही याचं काही गॅरंटी नसते. कारण ते आता बघा, अनेक शेतकऱ्यांचं मी बघितलेलं आहे की जमीन खूप पाणी, ओलावा, पाणी तुंबलेलं, आणि मग त्याचं फक्त टॉनिक आणि खतांच्याच भरोश्यावर राहायचं, पण पाणी काही काढून द्यायचं नाही, बरोबर. किंवा चिबाड जमीन एकदम, मग ते पाऊस पडला, पुन्हा खत घेऊन आले आणि पुन्हा त्या ठिकाणी त्यांना खतं सोडायचे, तर असं ओलं होत 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 ती जमीन एवढी ओली होऊन जाते की ते वापसा कंडिशन नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या पिकाला ते अन्नद्रव्य सुद्धा घेता येत नाही, बरोबर. तर असे चूक शेतकऱ्यांनी माझ्या मते करू नये, बरोबर. हे अतिशय गरजेचं आहे, बरोबर. आता सर याच्यामध्ये आपला दुसरा मुद्दा आहे की पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, हा एक त्या ठिकाणी महत्वाचा आहे. कारण की कसं असते, उन्हाळ्यामध्ये काही शेतकऱ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम येतो, बरोबर. तर याच्यामध्ये आपण कसं नियोजन त्या ठिकाणी अद्रक पिकाच्या कालावधीमध्ये, म्हणजे साधारण 8-9 महिन्यामध्ये जर विचार केला, बरोबर, तर आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करताना जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचं त्या ठिकाणी नियोजन करायचं. साधारण हलकी जमीन जर असेल आणि 6-7-8 दिवस जरी पाऊस उघडला तरी आपल्याला पाणी त्या ठिकाणी व्यवस्थापन करावं लागतं, मुरमाड जर जमीन असेल तर, बरोबर. निचऱ्याच्या जमिनीमध्ये पाणी किती दिलं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही, उलट कंद चांगला पोहोचतो. बघा, पाणी दिल्यानंतर आपण जमिनीला 8 दिवस पूर्ण कोरडी झाली, 8 दिवस पाणी, आपण बेड जर हाताने उकरायला गेलो तर उकरत नाही, पण आपण त्या ठिकाणी जर पाणी दिलं 2-3 तास पूर्ण बेड जर भिजून दिलं, 3 तास साधारण, तर आणि आपण जर हात घातला तर पूर्ण असं एकदम अलगद हात त्या ठिकाणी आपल्याला जातो, बरोबर. कारण जमीन मऊ झालेली असते पाण्यामुळे. तर हा नरमपणा आपल्या कंदाच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा वाढीसाठी अतिशय महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे जमिनीमध्ये वापसा कंडिशनमध्ये ओलावा असणं अतिशय गरजेचं आहे, आणि ते जमिनीच्या प्रकारानुसार आपण त्याला पाणी द्यायचं. मग तो पावसाळा असो, हिवाळा असो, हिवाळ्यामध्ये खूप पाणी त्या ठिकाणी आपल्याला कमी लागतं. हिवाळ्यामध्ये एक लक्षात यायचं की हिवाळ्यामध्ये
पाणी देताना तानावर जमीन घेऊ पाणी द्यायचं, म्हणजे चांगलं जास्त दिवस कडक म्हणजे वाळू द्यायचं आणि नंतर पाणी द्यायचं. बरोबर. कारण आपण वारंवार जर हिवाळ्यामध्ये पाणी दिलं तर ते अजिबात वाळत नाही अगदी बरोबर. आणि मग मुळी त्या काळात खूप खराब व्हायचे परिणाम त्या ठिकाणी दिसतो. पावसाळ्यामध्ये कसं नियोजन करतात? पावसाळ्यामध्ये फक्त पावसाचा खंड पडला तर पाणी द्यायचं, नाही तर गरज नाही. आपण खतं वगैरे देताना थोडंफार पाणी जातच. आता काही शेतकऱ्याचं सध्या ठिकाणी असं म्हणणं आहे की पावसाळ्यामध्ये समजा ऍक्टिव्ह ह्युमिडिटी जी असते, जी सापेक्ष आर्द्रता जास्त ह्युमिडिटी समजा ही जर 60% पुढे गेली, बरोबर, 60% पुढे गेल्यानंतर पीक कोणतंच खत जे सोल्युबल फॉर्म मध्ये खत असतात बरोबर हे पीक त्या ठिकाणी घेत नाही. तर या ठिकाणी आपण पर्याय काय केला पाहिजे? आता अशा परिस्थितीमध्ये जे रिॲक्शन खत आपण ज्याला म्हणतो, आता लिक्विड खतं जे आलेली, जे रिॲक्शन न बनवले जातात, बरोबर, तर ते खतं त्या ठिकाणी लागू होतात. ते कोणत्याही पद्धतीच्या टेम्परेचरमध्ये त्या ठिकाणी लागू होतात. तसंच सस्पेन्शन ग्रेड हे सुद्धा त्या ठिकाणी आपण जर वापर केला तर त्या ठिकाणी खूप फायदा होतो. ह्युमिडिटी जास्त असणं या आर्द्रक पिकासाठी कधीही चांगलं. दमट वातावरण परंतु ओलावा भरपूर हे आर्द्रक पिकासाठी खूप चांगलं. बरोबर. अद्रकच्या पोषणासाठी खूप चांगलं, पण पाल्याच्या दृष्टीने अतिशय घातक. जसं की पानावर खूप दिवस पाणी साचणं किंवा धुकं पडणं, मग त्याच्यावरती स्पॉट तयार होतात. बरोबर. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मुळात बुरशीजन्य करपा आणि विषाणूजन्य करपा हे सुद्धा लक्षात येत नाही. बरोबर. आपण जर प्रत्येक फवारणीमध्ये अँटीबायोटिक घेतलं तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला करप्याचं नियंत्रण करणं अतिशय सोपं जातं. अगदी बरोबर. ज्या वेळेस आपल्याला डोळ्यानं करपा दिसायला लागतो ती परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली असते. अगदी बरोबर. आपण करपा येऊच नये याच्यासाठी कंटिन्यू नियोजन करायचं आणि करपा येऊ नये हे नियोजन करण्यासाठी अतिशय कमी खर्चामध्ये सर्वसाधारण बुरशीनाशक आणि सर्वसाधारण अँटीबायोटिक जर आपण वापरलं तर येऊ नये हे अतिशय स्वस्तामध्ये होईल. परंतु जर करपा आला तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी खूप महागडे बुरशीनाशक नेटिव्ह सारखे किंवा त्यापेक्षा वरच्या लेवलचे जे आता नवनवीन बुरशीनाशक आलेले यांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. तर त्याच्यामुळे आपण विषाणूजन्य बुरशीजन्य करपा हा सुद्धा शेतकऱ्यांना बघा. विषाणूजन्य करपा जो आहे तर तो जसं दव पडले समजा किंवा तुम्ही जर सकाळी सकाळी फिरायला गेल तर असं पूर्ण असं टिपके टिपके असं दिसतं बघा, असं टॉचल्यासारखं. तर ते जर आपल्याला दिसत असेल तर त्या ठिकाणी तो विषाणूजन्य करपा असं समजून घ्यायचं. आणि गोल गोल रिंग स्पॉट दिसत असेल असे पूर्ण स्पॉट तर त्या ठिकाणी मग बुरशीजन्य करपा आपल्याला त्या ठिकाणी हो ते तर आपण प्लॉट वरती पण समजा दाखवतो. बरोबर आहे. तर याच्यामध्ये सर आता आपलं मेन मुद्द्यावर त्या ठिकाणी आता की जे कीड आणि रोग व्यवस्थापन असते, आता तुम्ही सांगितलं समजा करपा वगैरे असतो. आता रोगामध्ये जसं तुम्ही बोलले तर रोग जसं किडीमध्ये बोललो, रोगामध्ये सर्वात घातक जर रोग असेल तर कंदकुज रोग अद्रक पिकासाठी. बरोबर. आणि ते त्याचं पूर्व नियोजन शेतकरी न करता ते म्हणजे आल्याच्या नंतर मग त्याला भ्रमसाठ खर्च. बघा कंदकुज वरती एका वेळेस शेतकरी 5-5 हजार रुपयाची औषधं सोडताना सुद्धा पण बघितलेले. परंतु येऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा सोडोमोनास सारखे खूप स्वस्त औषधं जे आपण त्याला बायोफंगीसाइड म्हणू, तर त्याचा वापर शेतकरी करत नाही. तर येऊ नये याच्यासाठी चांगल्या क्वालिटीचे ट्रायकोडर्मा सोडोमोनास सारखे जर जीवाणू तुम्ही वापरले, पाण्याचा निचरा जर चांगला केला, शेतामध्ये जर पाणी साचून नाही दिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगलं नियोजन रोगाचं या कंदकुज रोगाचं आपलं करायला मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही येऊ नये याच्यासाठी अगोदर काम करा. आल्याच्या नंतर खूप खर्च लागतो. 100% उपाय त्याला नंतर नसतो. तात्पुरता उपाय आपल्याला त्या ठिकाणी आणि आपण उत्पादन वाढीसाठी जे काय खतं औषधं वापरायची ते बाजूला राहून जातं. आपली दिशाभूल होऊन जाते आणि आपण सगळा खर्च द्या कंदकुज थांबण्यावरती करतो. सर हा कंदकुज जी बिमारी आहे ही बिमारी कोणत्या कारणामुळे येते, कधीपासून स्टार्ट त्या ठिकाणी पिकामध्ये? बघा हे तर कन्फर्म आहे की बुरशीमुळे होतं. फक्त बुरशीमुळेच होतं असं नाही. एक आकस्मिक मर सारखा एक प्रकार आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये कंद तो व्यवस्थित राहतो, कडक दिसतो आपल्याला, परंतु झाड पूर्णपणे वरती वाळून जातं. पचपच होणं हे झालं समजा बुरशीच्या अटॅकमुळं त्या ठिकाणी कंदकुज होऊ शकते. परंतु जो कडक कंद असतो तरी सुद्धा वरती पूर्ण पिवळा आपल्याला पाला पडलेला दिसतो किंवा एका दिवसामध्ये पूर्ण प्लॉटचे प्लॉट बसलेले आपण ज्या ठिकाणी पाहतो, तर ती आकस्मिक टाईप असं मी वैयक्तिक त्याला समजतो. कारण आजपर्यंत त्याच्याविषयी कोणी कधी बोललेलं नाही, परंतु
माझं असं मत आहे की अतिशय टेम्परेचर खूप जास्त आणि नंतर पाऊस पडणं अशा परिस्थितीमध्ये तो प्रॉब्लेम येतो आणि मग मात्र बुरशीमुळं आणि एक आकस्मिक बरं या दोन पद्धतीमुळे ते रोगाचा प्रॉब्लेम होतो. आता त्या ठिकाणी याच्यामध्ये- माझं वैयक्तिक असं मत. बरोबर. आता माझा एक दुसरा प्रश्न असतो आपल्याला की समजा कंदसड, कंदकूस समजा आणि कंदमाशी कशी ओळखली पाहिजे आपण? आता कंदमाशीचं कसं असतं की जो कंद पचपच झाले बघा, कंदमाशी अंडे घातले ते कधी जोपर्यंत कंद उघडा नाही तोपर्यंत कंदमाशीचं त्या ठिकाणी काही म्हणजे तिला काही करता येत नाही. बरोबर. फक्त तिनं जर समजा कोमाचं जिथं कंद आणि कोमाचा देठ आहे त्या ठिकाणी जर समजा डंक मारला तर त्या ठिकाणी वरतून तो काळा पडत जाणं हे प्रॉब्लेम सुद्धा बऱ्याच वेळेस दिसून येतात आणि ते दिवसेंदिवस थोडंसं वाढत चाललेलं आहे. तर शक्यतो कंद आपला जर झाकलेला असेल, व्यवस्थित माती असेल तर कंदमाशीचा एवढा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. ज्या कंदामध्ये आळी पडलेली तर त्या ठिकाणी कंदमाशी अंडे घालते आणि मग तिथं आळ्या आपल्याला दिसतात, त्याच्यावरून एक आपल्याला ओळखता येतो. पूर्ण जर समजा आपली कंदावरती माती बरोबर. परंतु तरी पण खाली आपल्याला पचपच कंद झालेला दिसतोय, अलगद असं उपसून त्या ठिकाणी कोंब येत आहे पिवळे पडलेली, बरोबर. तर मग मात्र ती बुरशीची सड आहे असं आपण बरोबर. समजतो. आता तुम्ही आपल्याला सांगितलं की समजा कंदकूज वगैरेसाठी आपण ट्रायकोसोड वापरू शकतो, हो. तसंच या कंदमाशीसाठी काय वापरलं पाहिजे आपण? कंदमाशीसाठी आपल्याला बघा जे ट्रॅप आपल्याला मिळतं ते तर सगळ्यात बेस्ट तेच माझ्या मते सध्या, बरोबर. आणि कीटकनाशकांचा वापर कर बरोबर. याच्यापेक्षा दुसरं आपल्याला त्याला नियंत्रण करण्यासाठी. आणि बघा कोणतंही समजा कोणतं कीड असो रोग असो हे येण्या अगोदर जर आपण त्याला जर थांबवलं, प्रतिबंधक प्रतिबंधक उपाय म्हणून जर आपण त्या ठिकाणी थांबवलं तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करायला अतिशय सोपं जातं. बरोबर. आता दुसरा मुद्दा सर्वात म्हणजे शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की निमॅटोडची जी समस्या असते, म्हणजे भरपूर शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये समजा ते कंदवर्गीय पिकं असतात जसं की आपलं आलं हळद, या पिकामध्ये निमॅटोड कोणत्या कारणामुळे येतो आणि आपण त्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं म्हणजे व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं पाहिजे? ही समस्या प्रत्येक पिकामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली. निमॅटोड ही बोलायला जरी सोपी वाटत असली तरी अतिशय शेतकऱ्याचं कंबरड मोडून टाकणारी ही समस्या आहे. टोमॅटो पिकामध्ये तसंच आहे, डाळिंब पिकामध्ये समजा त्याच्या फळबागांमध्ये सुद्धा खूप समस्या वाढत चाललेली. आणि जे आपले कंदवर्गीय पीक आहे याच्यामध्ये सुद्धा खूप ही समस्या वाढत चाललेली. अद्रक पिकाची मूळ ही लवचिक असल्यामुळं, मधाळ असल्यामुळं, रसाळ असल्यामुळं त्याच्यावरती सुद्धा निमॅटोडचा खूप लवकर अटॅक त्या ठिकाणी होतो आणि तो होणं याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करणं अतिशय गरजेचे आहे. याच्यामध्ये एकतर खूप जर प्रादुर्भाव दरवर्षी आपल्याला जाणवत असेल तर झेंडूची लागवड करणं हे सगळ्यात बेस्ट. पूर्ण फुलावर झेंडू आल्याच्या नंतर आपण त्याला जर रोटावेटरनं जमिनीत गाडून टाकलं बरोबर तर त्याच्या ज्या मुळेवरती जे तो रस आहे त्याच्यामुळे जे निमॅटोडला प्रतिबंध होतो तर त्याचा खूप त्या ठिकाणी आपल्याला फायदा होतो. बरोबर. दुसरं असं की ओरिजिनल निंबोळी पेंटचा जास्तीत जास्त वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. जर त्याचा सुद्धा वापर आपल्याला लागवडीच्या वेळेस आपण निंबोळी पेंटचा वापर खूप जास्त केला तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल करायला खूप मदत होते. आणि आता काही आधुनिक औषधं निमॅटोडसाठी आलेले तर त्या कंपन्या सुद्धा सांगतात की हे सगळे औषधं तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरा, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून. आपण काय करतो की निमॅटोडच्या गाठी दिसल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी बघतो आणि नंतर मग दुकानातून भरमसाठ औषधं आणून सोडायचे प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस मात्र जगात असं कुठलंही औषध नाही जे निमॅटोडच्या गाठी वितळून मुळे व्यवस्थित करेल. आपल्याला त्या ठिकाणी त्या दुसऱ्याच मुळ्या काढून त्या ठिकाणी आपल्याला त्या पिकाचं उत्पादन वाढवावं लागतं. त्याच्यामुळे येऊ नये याच्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेणं अतिशय गरजेचं. तर त्या ठिकाणी दुसरा प्रश्न सर माझा आपल्याला असा आहे की समजा आता तुम्ही कंदकुच्च सांगितलं, आपल्याला निमॅटोड बद्दल पण माहिती सांगितली, करपा असतो. आता करप्यामध्ये कोणकोणते प्रकार असतात त्या ठिकाणी? आता बघा करप्यामध्ये कसं असतं की गोलगोलचे स्पॉट असतात. अतिशय ह्युमिडिटी जास्त असताना ज्यावेळेस आपल्याला बघा एखाद्या ठिकाणी दिसतं मग ते वाढलेलं पूर्ण वाढत 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 जातं. बरोबर. तर तो करपा आणि कडा करपा याच्यामध्ये खूप मोठा फरक. कडाचा करपा जे असतो समजा तर तो साधारण तुम्हाला कधी कधी मॅग्नेशियमची जर कमतरता असेल किंवा पोटॅशची कमतरता असेल तर खालच्या पानावरती आपल्याला तो करपा खूप दिसून येतो. आणि शेतकरी त्या ठिकाणी त्याला बुरशीनाशकांचा वापर खूप करतात. बरोबर. आणि मग नियंत्रण पाहिजे असं आपल्याला मिळत नाही आणि मग शेतकऱ्यांना असं वाटतं की बुरशीनाशक एवढं फवारून सुद्धा
माझा करपा कंट्रोल होत नाही, तर त्या ठिकाणी न्यूट्रिएंटचं मॅनेजमेंट सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. बरोबर. पान पूर्ण जर हिरवा असलं तर मात्र करप्याला न्यूट्रिएंटच्या डिफिशियन्सीमुळे जे करपा येतो, पानात एकदम पातळपणा झालेला किंवा पान पिवळं पडलेलं, बरोबर. त्याच्यामुळे जे कडाचा करपा जसं झिंक येतो, वगैरे झालं, फेरस वगैरे हो, झालं. तर यांचा वापर आपण करायचा आहे. गोल टिपक्यासाठी नेटिव्ह सारखे चांगले बुरशीनाशक जर प्रमाण जास्त असेल तर त्याचा जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथं नियंत्रण करणं बरोबर. शक्य आता होतं. समजा हे झालं आपलं करप्याबद्दल. आता दुसरं म्हणजे हुमणी आळी बी त्याच्यामध्ये प्रादुर्भाव देते, समजा कंदाला खाण्याचं काम करते, डॅमेज करण्याचं काम करते. बरोबर. यासाठी आपण पर्याय म्हणून काय करत असतो? मुळात हुमणी अळीचं तुम्ही चक्र जर समजून घेतलं, बरं. चक्र म्हणण्यापेक्षा आपण त्याचं जर नुकसान समजून घेतलं तर ते नुकसान आपल्याला जवळजवळ डोळ्यांना ज्या वेळेस हुमणी दिसायला लागती ती परिस्थिती तर पूर्ण हाताबाहेर गेलेली असते. बरोबर. पानं असे निंबुळते गोल गोल वळल्यासारखे होणं, अशी परिस्थिती आपल्याला ज्यावेळेस प्लॉटमध्ये दिसते ती परिस्थिती सुद्धा हाताबाहेर गेलेली असते. बरोबर. कारण खालून यांनी ज्या हुमण्या आहेत, हुमणी आळी. बरोबर. त्यांनी पूर्णपणे आपल्या मुळ्या कट केलेल्या असतात. कंद जो आहे त्याला सुद्धा कुरतडून सगळीकडून खाल्लं तर मग तिथं कोंब निघत नाही. कोंब नाही निघलं तर आपलं त्या ठिकाणी कंद डेव्हलप होत नाही. आणि ह्या समस्या आपल्याला पूर्णपणे परिस्थिती हाताबाहेर गेल्याच्या नंतर दिसतात. तर ते प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी शेतकरी काय करतात, मग हुमणी दिसली की क्लोरोपायरिफॉस आणायचं 1-2 लिटर आणि सोडून द्यायचं. बरोबर. आणि जमिनीतले पूर्ण गांडूळ वगैरे ते पण सगळे मारून टाकायचे. बरोबर. तर त्याच्यापेक्षा मेटारायझम सारख्या अतिशय स्वस्त जीवाणूंचा जर वापर केला, ज्याचा जगभर रिसर्च झालेला आहे, बरोबर. अनेक जगातल्या मोठमोठ्या कृषी संशोधन ज्या संस्था आहेत त्यांनी याच्यावरती रिसर्च केलेला आहे, तर त्याचा चांगल्या क्वालिटीचा असणं अतिशय गरजेचं आहे. पहिला महत्वाचा मुद्दा. जर तुम्हाला रिझल्ट येत नसेल तर तिथं क्वालिटी चांगली नाही आहे, तुम्ही 100% समजून घ्यायचं. चांगल्या क्वालिटीचं जर मेटारायझम आपण सुरुवातीपासून लागवडीपासूनच जर वापर केला तर त्या ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपला अजिबात होत नाही. बरोबर. आणि आपल्या उत्पादनामध्ये जी घट येते ती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येते. आता माझा दुसरा प्रश्न सर असा आपल्याला आहे की जे समजा हे असतात आपले हे समजा बॅक्टेरिया वगैरे असतात, हो. की समजा खूप शेतकऱ्याचं म्हणणं असं की जमिनीमधलं जे ऑर्गॅनिक कार्बन आहे हो, हा त्या ठिकाणी कसा वाढवला पाहिजे आपण त्या ठिकाणी? बरोबर. कारण की ऑर्गॅनिक कार्बन हा खूप महत्वाचा पार्ट असतो जमिनीचा. बरोबर. बरोबर. त्याबद्दल थोडस शेतकऱ्याला तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन वाढव. हे बघा, एक तर तुम्ही समजून घ्या की ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे तुम्ही टाकलेला पालापाचोळा हा कुजल्याच्या नंतर कुजल्यानंतर जे ह्युमस आपण त्याला म्हणतो, बरोबर, जसं बरोबर. ह्युमस म्हणतो किंवा ते कुजल्याच्या नंतर जो काय पदार्थ तयार होतो त्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो. तर हे सगळी प्रक्रिया घडत असताना आपल्याला त्या ठिकाणी जमिनीमध्ये भरपूर शेणखत, भरपूर पालापाचोळा, कोणत्याही पिकाचं अवशेष जाळून न टाकता ते आपण जमिनीमध्ये गाडून घ्यायचे. आणि आपल्याकडं ज्या आपण बॅक्टेरिया सोडतो ह्या बॅक्टेरियाच्या प्रक्रिया झाल्यानंतर बघा, ट्रायकोडर्मा फक्त हानिकारक बुरशीच मारते असं नाही, तुमचा पडलेला पालोपाचोळा सुद्धा ते कुजवण्याचं काम त्या ठिकाणी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करते. बरोबर. आणि ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपण जे काही सेंद्रिय सगळं टाकतो बरोबर. ते कुजल्याच्या नंतर जो पदार्थ तयार होतो त्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन असतो. जर त्या ठिकाणी सर आता आपले जेवढे पण टॉपिक येतं ते चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी कव्हर केलं सर. खूप अतिशय सुंदर असे तुम्ही त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना माहिती सांगितलेली. तर जाता वेळेस तुम्ही शेतकरी बांधवांना काय संदेश देशाल की या पिकाबद्दल अजून आपण त्यामध्ये काय काय केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे अजून याच्यामध्ये ऍडव्हान्स आपण करू शकतो त्या ठिकाणी काही? बिलकुल. बघा, मी सांगितल्याप्रमाणे की कोणतेही अफवा म्हणजे काय की एखादं वस्तू सोडल्यानंतर तुमचं चमत्कार होऊन जाईल आणि तुम्हाला आता काहीच करायची गरज नाही, त्याच्यानंच तुमचं पीक येईल असं होत नसतं. तुम्हाला अद्रक पीक, एकात्मिक पीक नियोजन ज्याला आपण म्हणतो ते करणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. ते जर तुम्ही नाही केलं तर मात्र त्या ठिकाणी तुमचं उत्पादन घटणार आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा. दरवर्षी तुम्ही 2 एकरच्या ऐवजी 1 एकरच लावा. 1 एकर लावत असाल अर्धाच एकर लावा, परंतु दरवर्षी त्याची तुम्ही लागवड करा. खताचं, पाण्याचं, जमिनीची निवड याचं व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करा. स्वतः अभ्यास करा. आणि कोणती कंपनी किंवा दुकानदार देतोय म्हणून फक्त कोणतंही औषध न वापरता आज यूट्यूबवरती सगळीकडे तुम्हाला माहिती अवेलेबल आहे. त्या माहितीचा वापर तुम्ही करून आणि त्या ठिकाणी अद्रक पिकाचं निश्चित नियोजन करा. कधी काही माहिती लागली तर निश्चित आम्हाला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता किंवा जे कृषी अधिकारी किंवा ज्यांचं
या क्षेत्रामध्ये चांगलं नॉलेज अशा लोकांशी तुम्ही संपर्क करून निश्चित तुम्ही अद्रक लागवडीमध्ये यशस्वी लागवड आणि यशस्वी उत्पादन आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याचं उत्पादन तुम्ही घ्याल असं मला वाटतं. तर वेळेच्या अभावी त्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी थांबवलेला आहे. आता दुसरा जो पार्ट आहे आपला त्या ठिकाणी, जर तुम्ही त्या ठिकाणी हा जो व्हिडिओ हा व्हिडिओ जास्तीत जास्त समजा शेतकऱ्यापर्यंत किंवा आपले जे गावातले व्हॉट्सअप ग्रुप असतात किंवा मित्रांना वगैरे जर जास्तीत जास्त प्रकारे म्हणजे शेअर केला तुम्ही त्या ठिकाणी, तर आपण पार्ट 2 पण त्या ठिकाणी आणू. कारण की आलेल्या पिकामध्ये खूप असे पॉईंट आहेत आपले की ते कव्हर करण्याचे आपल्या त्या ठिकाणी अजून बाकी आहेत. एकाच व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी ते जे टॉपिक येतात ते कव्हर करू. फक्त शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला जितकं जास्त शेअर करता येईल तितके जास्त शेअर करा आणि जितके जास्त तुम्ही कमेंट टाकसाल आम्हाला की तुमचे जेवढे पण जे टॉपिक आहेत किंवा तुमच्या ज्या समस्या आहेत त्या कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करा की सर ह्या आमच्या समस्या पिकामध्ये उद्भवतात. सेकंड पार्टमध्ये आपण तो पण टॉपिक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कव्हर करू. ओके, धन्यवाद.